माणगाव काळा प्रकल्पाच्या हलगर्जीपणाचा फटका माणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना बसलाय। कालव्याचा बांध फुटून पाणी शेकडो एकर कडधान्य पिकात शिरलंय। त्यामुळे कशेले परिसरातील शेतकऱ्यांचे कडधान्य पिकांचं नुकसान झालंय। काढणीला आलेले वाल, हरभरा, मटकी पिके पाण्यात भिजून मातीमोल झाला आहे। यामुळे रडकुंडीला आलेले शेतकरी आता आक्रमक झाले आहेत। आधीच अवकाळी पावसाने भात पीक वाया गेले होते। अस्मानी संकटानंतर आता काळ प्रकल्पाच्या हलगर्जीमुळे कडधान्य पीक देखील वाया गेलं आहे। आता हे नुकसान कोण भरून देणार असा सवाल इथले शेतकरी विचारत आहेत। तातडीने भरपाई मिळावी अशी मागणी केली जात आहे। आज 35 ते 40 शेतकऱ्यांचा हे एवढं काटण काढायला आलेला होता आणि तो एका रात्रीत पूर्णपणे जमीनदोस्त झालेला आहे। याची नुकसानी कोण देणार हे सरकारने आम्हाला जबाब द्यावा आणि ह्याला कॅनलवाले 100% जबाबदार आहेत। आम्ही त्यांच्याशी 10 वेळा त्यांना विनंती केलेली तरी सुद्धा त्यांनी एका रात्रीमध्ये काय हा करून टाकलाय ते शेतकऱ्यांना भरपाई मिळावी। आम्ही कशेने गावचे ग्रामस्थ रात्री कॅनलचं पाणी फुटलं, वारंवार कॅनलवाला सांगून सुद्धा कॅनलवाल्याने हलगर्जीपणाने ते भराव केलं नाही। ते भरावाचं पाणी भराव केलं नाही, त्यामुळे पाणी फुटलं आणि त्या पाणी फुटल्यामुळे आम्ही मूग, मटकी, वाल, चवळी असं कडधान्य केलं होतं। गुरांचा चारा सुद्धा ताक पेरलेला होता, तो 40 ते 50 एकरला जवळजवळ होता। 30 ते 35 लोकांचा जवळ नुकसानी झालेला आहे आणि त्या नुकसानीला कारणीभूत कॅनलवाले आहेत असं आम्हाला वाटतं। कारण आम्ही आता प्रत्यक्षात त्यांच्याकडे भेटलो होतो, काय ते बोलत नाही, म्हणून आमचे शेतकरी सगळे जमा झालो आणि आम्हाला तुमच्याजवळ ही बातमी पोहोचवावी लागली।